ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत महानगरपालिका शाळा क्रमांक 7 येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ॲडमिशन फुल प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून प्रवेशोत्सव साजरा। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेली महानगरपालिका शाळा नंबर 7 सेमी इंग्लिश माध्यम मिरज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शाळेमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, पालक प्रतिनिधी गौस मुल्लाने, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शहाजान तांबोळी, युवराज हुलवान, बालवाडी शिक्षिका श्रेया हुलवान, अंजुम जमादार, हिना पीरखान, गीता थोरात तसेच प्रवेश पात्र मुले व पालक बहुसंख्येने उपस्थित होते। या प्रसंगी दाखल पात्र मुले व त्यांचे पालक यांचे स्वागत शाळेचे शिक्षक व अधिकारी यांनी पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहाने केले। नव्याने प्रवेशित झालेल्या मुलांना शाळेकडून पेन, वही तसेच गुलाब फूल देण्यात आलं। बालवाडी वर्गासाठी गेली 2 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या बालवाडी शिक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। शाळेचे मुख्याध्यापक शहाजान तांबोळी व शिक्षक वर्गाकडून यावेळी प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांचे आभार व्यक्त केले। मी शहाजान जमाल तांबोळी, मनपा शाळा नंबर 7 प्रभारी मुख्याध्यापक। आज या ठिकाणी मला सांगायला विशेष अभिमान वाटतोय की आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही शाळेमध्ये नवगतांचं स्वागत आणि प्रवेश प्रक्रिया हा कार्यक्रम राबवला। तत्पूर्वी या शाळेची पार्श्वभूमी थोडक्यात मला असं सांगायची आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 2022ला या शाळेची स्थापना झाली। स्थापनेच्या वेळेला विस्तारित भागामधली मुलं या शाळेमध्ये प्रवेशित करण्यात आली। अल्पावधीमध्येच या शाळेचा पट खूप मोठ्या संख्येनं वाढला। या शाळेचा गेल्या वर्षीपर्यंतचा पट जो होता तो 210 होता आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पालकांनी इयत्ता पहिली बालवाडी मोठा गट आणि लहान गट या गटामध्ये 60 प्रवेश झालेले आहेत आणि एकूण शाळेचा पट जो आहे तो 269 पट शाळेचा झालेला आहे। शाळेमध्ये आज पाडव्याच्या निमित्तानं प्रवेशित झालेल्या मुलांचं स्वागत फुलांचा वर्षाव करून आणि मुलांना पेन्सिल, वही आणि त्या मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी प्रशासनाधिकारी माननीय आठवले साहेब उपस्थित होते। त्याचप्रमाणे या शाळेची सुरुवात माजी नगरसेवक माननीय योगेंद्रदादा थोरात यांनी त्यांच्या प्रयत्नातून केली आणि त्या प्रयत्नाला मोठं यश आलं। शाळेमध्ये मुलांना मोफत गणवेश, मध्याह्न भोजन आणि मुलांना या ठिकाणी संगणकीय शिक्षण, ई-लर्निंगचं शिक्षण आणि वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो आणि निश्चितपणाने याचा प्रचार आणि प्रसार भागामध्ये झाल्यामुळं पालक स्वतःहून या शाळेमध्ये प्रवेश घेतात। शाळेच्या प्रवेशासाठी शिक्षकांना कोणत्याही पालकाच्या घरी जावं लागत नाही, हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये या शाळेच्या पट वाढेल आणि इमारत कमी पडू शकते अशी अवस्था झालेली आहे। तर आम्ही महानगरपालिकेकडे या इमारतीच्या वाढीच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि महानगरपालिकेनं या शाळेची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या 2 वर्षापासून आमच्या बालवाडीचा जो पट आहे तो बालवाडी आम्ही सक्षम केलेला आहे। बालवाडीमध्ये एकूण 110 मुलं शिक्षित आहेत। तर या बालवाडीसाठी 4 शिक्षिका काम करत आहेत आणि या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचं मानधन नव्हतं। आज रोजी प्रशासन अधिकारी यांच्याकडून या बालवाडी शिक्षकांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या बालवाडीचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे। निश्चितपणानं बालवाडी सक्षम झाल्यामुळं भविष्यामध्ये पहिलीपासूनचा पट जो आहे पट गोळा करण्यासाठी कुठेही फिरावं लागणार नाही। त्यानिमित्तानं बालवाडी या ठिकाणी सुरू केलेली आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।